वसई तालुका पूर्वेकडील भाताणे ग्रामपंचायत व सकवार ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीला जोडणारा सुमारे 10 किलोमीटर लांब काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे व त्यावरील पुलाचा शुभारंभ बोईसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग 25-15 योजनेअंतर्गत भालिवली ते बेलवाडी हा रस्ता व प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत बेलवाडी ते पाचरुखापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता व सुख नदीवरील पूल तयार करण्यात आला आहे। हा रस्ता सकवार व भाताणे ग्रामपंचायत हद्दीतील 7 ते 8 पाड्यातील ग्रामस्थांसाठी अत्यंत सोयीस्कर असा ठरणार आहे। या पाड्यातील सर्व ग्रामस्थ व विशेष करून शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना हा रस्ता पावसाळ्यात अत्यंत सोयीस्कर असा ठरणार आहे। सदर काँक्रिटीकरण रस्ता व पुलाचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला। या प्रसंगी भाताणे ग्रामपंचायत सरपंच हितेश बाडगा, माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना सायरे, माजी पंचायत समिती सभापती सुगंधा जाधव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ महिला वर्ग यांची उपस्थिती होती। या प्रसंगी माजी आमदार राजेश पाटील यांनी या रस्त्याबाबत अधिक माहिती दिली आहे। पाहूया। भाताणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये आज रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झालेला आहे। कशा प्रकारचा हा रस्ता असेल, कशा प्रकारचं हे काम आहे? या सकवार, पाचरुखा, बेलवाडी या सगळ्या परिसराला जोडणारा हा काँक्रीटचा रस्ता आणि सुख नदीवरील आमचा हा पूल। बेलवाडीला शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे 12वी पर्यंत, त्याचप्रमाणे भाताणे PSC आहे। तिथे जाण्यासाठी पूर्वी इकडची मुलं असतील किंवा कामगार असतील किंवा जनता आहे इकडची, या लोकांना हायवेतून जावं लागायचं आणि अनेक वेळेला ॲक्सिडेंट होणं, त्याच्यामध्ये जखमी होणं किंवा वेळेत न पोचणं अशा प्रकारे ते सगळं त्यांची एक अडचण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती। आणि त्या अनुषंगाने गेली अनेक वर्षापासून या रस्त्याला काही ज्या शासकीय क्लिअरन्स मिळत नव्हते ते आम्ही मिळवले आणि त्याप्रमाणे हा रस्ता झाला, प्लस हा पूल झाला। याच्यामुळे बेलवाडीला जाणारे जे कॉलेजला मुलं आहेत, शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत, ह्या सगळ्या मुलांना इथे अतिशय सोयीचा असा हा रस्ता झालेला आहे, त्याचा फायदा त्यांना होणार आहे। त्याचप्रमाणे हा सकवरपासून हा रस्ता डायरेक्ट भाताण्याला जॉईंट होणार आहे। म्हणजे जवळपास हा 10 किलोमीटरचा रस्ता या पुलामुळे कनेक्ट झालेला आहे। त्याच्यामुळे तिथे जाणारे जे काही रुग्ण आहेत किंवा गरोदर माता आहेत, स्तनदा माता आहेत किंवा OPDला जाणारे जे पेशंट आहेत, यांच्यासाठी एक सुविधा ह्या पुलामुळे आणि रस्त्यामुळे झालेली आहे। त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणा ह्या रस्त्यावरून जाऊन मग ते डॉक्टर्स असतील किंवा टीचर्स असतील किंवा इतर व्यवस्था त्यांच्यासाठी अतिशय सुलभपणे हा रस्ताचा उपयोग होईल आणि त्याचा फायदा या परिसरातील जनतेला होईल असं ह्या पुलाचं एक काम झालेलं आहे। त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये एक खूप आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे। इथे जमलेली जनता बघूनच आपण सांगू शकतो की याचा किती चांगला फायदा भविष्यामध्ये होणार आहे आणि निश्चितपणाने याचा जास्तीत जास्त लाभ हायवेला न जाता लोकांनी करावा असं मी लोकांना आवाहन करतो। या रस्त्याचा किती पाड्यातील ग्रामस्थांना लाभ होऊ शकतो? हा जवळ सकवर ग्रामपंचायत झाली, त्याचप्रमाणे भाताण्याची जेवढे आदिवासी पाड्या आहेत त्याच्यामध्ये खंडेपाडा, किनीपाडा, तरेपाडा, पाचरुखा, बरफपाडा आला, बोबापाडा आला, त्याच्यानंतर धोदडेपाडा आला, पुढे आपलं सकवरमधले आले, ही सगळी गावं त्याच्याने कनेक्ट होतील आणि निश्चितच याचा एक भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं दळणवळण निर्माण होईल आणि याचा सामाजिक आणि सगळ्या पद्धतीचा एक सकारात्मक परिणाम घडणारी ही रस्त्याच्या बांधणीमुळे एक बाब होणार आहे।